सदर सामन्याचा सामनावीर कल्पेश धुले याचा सन्मान करतील रुपेश शीत. लुक ॲट मी स्पोर्ट न्यूट्रिशन तर्फे कॅप. धन्यवाद. हॅलो. चला आता बघूया आता सामना होणारा आंतरड वर्सेस बांगरवाडी. चांगला रंगत सामना होणार आहे. अतिशय खराब क्षेत्ररक्षक.
2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्कोअर जातोय तो 16. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर रन रेट जातोय तो 25.
हॅलो. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती आत्तापर्यंत 25 या धावसंख्येवर आणि 4 गडी गमावले आहेत ते अंतरट नीड संघाने. आणि शेवटचं आणि चौथं षटक घेऊन येतोय तो धनंजय. पहिला चेंडू किरणसाठी आणि उडवलाय लॉंग ऑन मध्ये सोडलेला झेल आणि मिळतील 4 धावा. पुढील चेंडू किरणसाठी धनंजयचा आणि अंपायर सांगतात की वाईड आहे चेंडू, खराब चेंडू. पुढील चेंडू उडवलाय आणि क्षेत्ररक्षकने टिपलेला सुंदर असा झेल आणि संपवलाय किरणचा खेळ. पुढील फलंदाज पाहतोय आपण अंतरड नीड या संघाचा कॅप्टन करण भगत. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे मोठे पटके खेळण्याची. आणि पाहूया आपण काय करतोय तो. तेच ते सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, सुपलाच्या नादात हुकला. पुढील चेंडू धनंजयचा. ओहो उडवलाय आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गच्चाळ क्षेत्ररक्षण हो तो हुकला. अंपायर रन किती? 3 धावा. आणि अंपायर रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या अंकावर. आणि बांगरवाडी या संघाला विजयासाठी 36 धावांची गरज असेल. ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने अंतरड्या संघाला 2 धावाची पेनल्टी. तर आता बांगरवाडी संघाला गरज असेल ती फक्त आणि फक्त 34 या धावसंख्येची.
धुलेवाडी संघाने संपर्क करायचे आयोजकांशी. सर्व गोष्टी माईकवरती बोलायला लावू नका मित्रांनो. आपण 2 सामने खेळलो. आयोजकांकडून सक्त वॉर्निंग आहे आपल्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय कर्जत क्रिकेट टेनिस क्रिकेट मधील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज ज्याचं नाव आहे किरण. आपण पाहतोय पहिल्याच चेंडू खेळत असताना फलंदाजी करत असताना पहिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार ज्याच्या फलीतून आला होता. चांगली फली साकारत होता किरण. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिला चेंडू पडता क्षणी अतिरिक्त बाउन्स होताना इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्राचा बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र सूचना देण्यात आली गोलंदाजाला. 1 बाउन्स इथे तुमच्याकडून फेकला गेलाय. स्क्वेअर लेग पंच सांगतील. स्क्वेअर लेग पंच काय निर्णय? 1 बाउन्स. ओके, अटल निर्णय आहे त्यांचा. त्या निर्णयावरती ठाम आहेत ते. आणि दुसरा चेंडू अगदी वेगवान चेंडू हाताला इथे मात्र यष्टी रक्षकाला चकवलाय. त्यानंतर लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला देखील चकवत असणारा चेंडू मात्र सीमा लगेपर्यंत गेला होता, परंतु तिथे चेंडूला अडवण्यात आला. ऑफ स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे अगदी एक्स्ट्राची धाव घेतली त्याने आणि चेंडूला मात्र अडवण्यात यश प्राप्त केलं. आणि तिथे फक्त आणि फक्त धावा खर्च झाल्या 1. तो देखील बाईच्या स्वरूपात असेल. 2 सलगचे निर्धाव चेंडू आपण पाहिले सुरेशच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला असेल कवी. बांगरवाडी संघाचा एक उत्तम दर्जाचा खेळाडू आपण पाहतोय कवी. आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने पॉइंट क्षेत्रामध्ये तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय योगेश. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना अगदी डोक्यावरून चेंडू चालला होता, त्याला अडवला प्रथमतः. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल परत सुटला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील त्याने ट्राय केली, तेव्हा देखील हातातून हा चेंडू निसटला. शेवटी चौथ्या अटेम्प्ट मध्ये त्या चेंडूला पकडण्यात यश प्राप्त केलं योगेश या क्षेत्ररक्षकाने. आणि मोठा झटका बांगरवाडी संघाला देत असताना कवीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी होते, परंतु त्यावरती क्षेत्ररक्षक देखील तितक्याच दर्जाचं पाहायला मिळालं. त्या कारणास्तव इथे तिसरा चेंडू निर्धाव आणि त्याच्यावरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगे आपण पाहतोय 36चा टार्गेट आहे बांगरवाडी संघासाठी. 24 चेंडू 36ची गरज असेल. दिनेश आपण पाहतोय बांगरवाडी संघाकडून 1 डाऊनच्या भूमिकेत दिनेश आलाय. परंतु समोर गोलंदाजाचा विचार केला तर एक बाईच्या स्वरूपात जी धाव गेली ती धाव जर यष्टी रक्षकाने दिली नसती तर आतापर्यंत 4 चेंडूने आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले असते. अगदी ताकदवान गोलंदाज आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. ज्याचा बोलबाला राहिलाय तो गोलंदाज किरण करडे. 5वा चेंडू देखील सुरेख फेकतोय. एक्स्ट्राचा एफर्ट लावायला लागत नाहीये किरणला. आणि तो देखील चेंडू आपण बघतोय निर्धाव. अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. किरण जाधव याच्या हाताला जरा थोडीशी इजा झाली असं काही चित्र आहे आपल्याकडे. स्प्रे आहे, स्क्वेअर लेग पंचांकडे स्प्रे आहे बघा. ओमकार स्प्रे आहे तुझीकडे ना, तिथे ठेवलाय. उजवा हात इंजर्ड झालाय म्हणजे हरकत नाही, गोलंदाजी करू शकतो किरण. हा देखील एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. आणि स्पिनर गोलंदाज आहे. त्याच्याकडून स्विंग चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूला ओलन देण्याचं काम ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे मात्र जोरदार अपील उचलून धरले. दिनेश मात्र माघारी परतील.
6व्या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती विकेट बॅटची कडा घेत असताना चेंडू यष्टीरक्षकाकडे इसावला आणि तिथे मात्र बादची घोषणा झाली. 2 विकेट कमावल्यानंतर एकच धाव खर्च केले. म्हणजे या सामन्यामध्ये जर फलीच्या माध्यमातून धावा जोडल्या नाहीयेत किरणने, परंतु गोलंदाजीमध्ये नक्कीच 10 धावा या षटकामध्ये वाढवल्या गेल्यात. कारण एकच धाव खर्च केले, 1-2 विकेट देखील मिळवल्यात. आता गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 धावांची. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो ब्लॅक ट्रॅकची गरज असते आणि त्यानंतर टी शर्ट देखील समान पाहिजेत. त्या कारणास्तव इथे आंतरड संघाला देखील 2 धावांची पेनल्टी असेल आणि त्यानंतर बांगरवाडी संघाला देखील 2 धावांची पेनल्टी. म्हणजे आपण मायनस करू आहे त्या हिशोबाने आपण चालू. 18 चेंडू 35 धावांची गरज असेल. कर्जत असोसिएशनच्या नियमानुसार सामने खेळवण्यात येते, याची दक्षता घ्या. जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज अक्षय. उंचपुरा गोलंदाज आहे आणि या 2 वर्षात अगदी तुफान फॉर्म मध्ये आहे. अष्टपैलू कामगिरी करत असताना आपण पाहतो ऑलराऊंडरच्या भूमिकेत नेहमीच. इथे मात्र चुकी झाली. शेवटच्या चेंडूवरती इतकी सुरेख झेल पकडली होती आणि तिथे माघारी परतवला होता दिनेशला, परंतु इथे मात्र अगदी खाली चेंडू राहिला. यष्टीरक्षक जोपर्यंत खाली बसेल तोपर्यंत चेंडू मात्र फरार झाला, जाऊन पोचला ब्लॅक स्क्रीनवरती आणि तिथे मात्र 4 धावा मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आल्या. पुन्हा अशा बॅटची कडा अगदी समोर पडला. 1 टप्प्याने चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता. अगदी दूरवर चेंडू होता, त्या कारणास्तव इथे मात्र फलंदाजाला अजून एक जीवदान पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती 1 धाव देखील पाहायला मिळाली. ती सुरेशच्या फलंदाजाच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 6 या अंकावरती. अजूनही 30 धाब्यांची गरज असेल. चेंडू असतील 16 चेंडू 30 ची गरज, 15 चेंडू 30 ची गरज. अतिरिक्त उचली इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांकडे थोड्याशा आशेभूत नजरेने फलंदाज पाहत होता. दिनेश, राजेश इथे मात्र चांगला फटका पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मधीतून इथे चेंडूला काढलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत चेंडू मागे धावला, पण शेवटी इथे मात्र चेंडूचा विजय झाला आणि तिथे मात्र धावा मिळाल्या बांगरवाडी संघाला 4. चौकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. चांगली गोलंदाजी होते, त्यावरती थोडीशी नजर लागली. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा आपण पाहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 10 या अंकावरती. 9 धावा ह्या षटकामध्ये खर्च झाल्यात अक्षयकडून. आता मात्र चांगला फटका फलंदाज राजेशच्या फलीतून चेंडू जाईल 1 टप्प्याने सीमा पलीकडे. आलाय तो चौकार.
14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही येणारे 13 चेंडू 22 धावांची गरज असेल. इथे मात्र फटका सजवला होता परंतु बॅटची खालची कडा आणि चेंडू मात्र एष्ट्यांवरती विसावला आणि इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अक्षय सांगतोय इथे मात्र राजेश या फलंदाजाला माघारी परतवण्याचं काम मात्र अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 12 चेंडू 22 धाब्यांची गरज, प्रति षटक 11 धाब्यांची गरज असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज किरण जाधव आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. डावखुरी हाताचा गोलंदाज अगदी मध्यम गतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरती चेंडूवरती बोटा फिरवतो म्हणजेच चेंडूला दोन्ही साईडने वळण देण्याचं काम या किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 22 ची गरज, कंपल्सरी चेसिंगचा नियम असेल. आता मात्र पहिला चेंडू पायावरती आदळलाय, जोरदार अपील, अगदी ऑफ एसटी मिस करणारा चेंडू. पंच सांगतायत इथे मात्र अपील मात्र फेटाळून लावले. कुठेतरी निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता किरणकडून परंतु पायावरती चेंडू आदळल्यानंतर एसटी वरती अगदी खेळपट्टीवरती विसावला आणि तिथे एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळाली. आता नौका फलंदाज खेळपट्टीकडे नयन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहायला गेला डावखुरी हाताचा फलंदाज आलाय. आपण पाहतोय एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने सजवले होते डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या विरोधात परंतु इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवला. तिथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न सफल ठरला आणि इथे चांगला झेल घेत असताना माघारी परतवलाय फलंदाज नयनला. गुरुनाथ गुरु अगदी लहानसा खेळाडू आहे. सातत्याने सलग 3 वर्षे हा अंथरट गावचा क्रिकेट पाहत होता बाहेर बसून. आज मात्र फलंदाजी माफी असावी बांगरवाडी संघाचं परंतु बांगरवाडी संघाकडून आज त्याला मात्र फलंदाजीची संधी मात्र मिळाली. 18 क्रमांकाची जर्सी म्हणजेच विराट कोहलीचा फॅन आहे. आपण पाहिलं ICC क्रिकेटमध्ये या वर्षीच्या ICC ट्रॉफीमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिले. त्याप्रमाणे कामगिरी दमदार करावी लागेल बांगरवाडी संघाकडून खेळताना. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू हाताळला. लहानसा खेळाडू आहे त्याच्या विरोधात अगदी लेग एसटीच्या वरून जाणारा चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता करून देत असताना अक्षय मात्र आपण पाहतो एसटी रक्षणाच्या भूमिकेत कुठलीही चुकी करत नाहीये. उंच पुरा खेळाडू आहे परंतु कामगिरी मात्र बघा ऑलराऊंडर भूमिका पार पाडतोय. इथे मात्र कमी गतीचा चेंडू पडला आणि बाहेरच्या दिशेने वलन घेताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे ज्याप्रमाणे कवी बाद झाला त्यानंतर आपण पाहिले राजेच्या फलीतून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. त्यानंतर अजिबात धावसंख्या धावफलवरती जोडली जात नाहीये म्हणजे कुठेतरी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतो बांगरवाडी संघ. इथे मात्र अगदी बाहेरचा चेंडू होता, आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वळले सांगतायत हा चेंडू असेल खराब आणि या खराब चेंडूवरती धावा मिळतील 1. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतायत सांगतायत हा खराब चेंडू. अगदी
लहानसा खेळाडू आहे, कुठलाही हालचाल करत नाही, यष्ट्यांच्या मधोमध उभा राहिलाय आणि तिथूनच चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न. अगदी बाहेरचा चेंडू होता, पंचांच्या लक्षात आला, शरीरापासून आणि बॅटच्या राडारपासून काहीसा दूर चेंडू होता आणि त्याच्यावरती इथे मात्र वाईट घोषित झाला होता. शेवटच्या चेंडूवरती देखील किरण जाधवच्या गोलंदाजीतला शेवटचा चेंडू, अगदी गोड करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक चेंडू आहे, माफी असेल, अजून एक चेंडू आहे. दोन वाईड आलेत, 5 चेंडू झालेत लिगल चेंडू आपण पाहतो 5. आता अजूनही एक चेंडू फेकावा लागेल आणि लहानसा खेळाडू आपण पाहतो गुरुनाथ, याला संधी असेल, ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, तिथे एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होणार आणि तो देखील सफल ठरणार, कारण तिथे 2 धावा मिळाल्यात, 2 धावा प्राप्त केल्या. खेळपट्टीवरती चांगली धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावीच्या मध्ये धावफलक 2 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 36चा पाठलाग चालू आहे. येणारे चेंडू असतील 6 आणि 17 धावांची गरज असेल. प्रसाद अगदी सामने खेळताना दिसत नाही, आज मला दुसरीच्या मैदानात दिसतोय, पण इतका वेगवान गोलंदाज आहे आणि त्याची ऍक्शन जर गोलंदाजी पाहिली तर खरोखर सगळ्यांना भारावून टाकेल अशी गोलंदाजीची ऍक्शन आहे. तुफान फॉर्म मध्ये होता 2023 साली, त्यानंतर 2024चा हंगाम देखील केला, तितकाशे सामने खेळला नाही, परंतु 2025 मध्ये आणि टेंबरेच्या आयोजनात म्हणजेच आई समजाई माता चषक 2025 मध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी इथे मात्र प्रसादला पाचारण केलं गेलं. मात्र जॉन प्रीमियर लीग मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, वारंवार यॉर्कर चेंडू फेकतो, अगदी समजून येत नाही इतका लहानसा खेळाडू गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून इतका वेग अपेक्षित नसतो फलंदाजाला, इतका वेग मात्र तो जनरेट करतो. कमी पावलांचा रनअप आणि त्याच्यावरती चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू उडलाय, हवेत आहे, स्वतः प्रसाद तिथे मात्र चुकी करणार नाहीये आणि तिथे मात्र माघारी परतावा लागेल सुरेश या फलंदाजाला. सुरेश या फलंदाजाचा विचार करायला गेलं तर 5 चेंडू निर्धाव केलाय, एक सिंगल धाव, तर एक 7व्या चेंडूवरती विकेट, 7व्या चेंडूवरती आपली विकेट मात्र बहाल केली, म्हणजे 7 चेंडू 1 धाव फक्त त्यांनी काढली आणि तिथेच संघ अडचणीत सापडला. जर 7 चेंडू कमीत कमी 10 धावा जर जोडल्या असत्या तर नक्कीच येणाऱ्या या शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धाब्यांची गरज असते, परंतु तसं झालं नाही. आता नौका फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने फक्त गोलंदाजीची प्रॅक्टिस करण्यासाठी फलंदाज चालता, चेंडू फलंदाज आला खेळपट्टीवरती, थोडासा सराव केला आणि सरळ चेंडू एसटी गोलंदाजाच्या हातात मात्र मारला. तिथे चुकी केली नाही गोलंदाज प्रसादने आणि दुसरी विकेट मात्र स्वतःच्या खात्यामध्ये जोडत असताना आपल्याला प्रसादला पाहायला मिळतं. आता मात्र चांगला फटका लेग साइडच्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली चुकी आणि तिथे मात्र झेल सुटला, थोडस फंबल पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती धावा जमवल्या फलंदाज धनंजयने त्या 2 आणि 2 धावेवरती वैयक्तिक 2 धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकील का आणि थोडीशी आपली ताकद दाखवेल का. चांगला फटका, जास्ती उंची घेतले चेंडूने, लांबी कमी, परंतु तिथे प्रसाद या माफी असावी किरण जाधव तिथे मात्र पोहोचला आणि झेल मात्र सुरेख सेफ हँड मध्ये पाहायला मिळाला आणि इथे मात्र चांगले बॅकफुट वरती ढकलून दिलाय संघ भांगरवाडीला आणि चांगला विजयाच्या दिशेने घोडदौड करत असताना आत्रट लीड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गावामध्ये आपण पाहतोय
तिथे मात्र विजय मिळवला आंतरट नीट संघाने. चला या सामन्याचा सामनावीर ज्याने शेवटचा षटक हातलला, जास्ती काही करायला लागला नाही, त्याला पण माहिती आहे थोडासा स्माइल करतोय का तेवढी मेहनत केली नाहीये मी, परंतु 3 विकेट त्या कारणास्तव इथे मात्र प्रसाद ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि आपण सामनावीरचा किताब देतोय. मी विनंती करेल गणेश दादा विनंती करेल आपल्यास आपण सामनावीरचा किताब द्यायचे. सामनावीरचा किताब आपण पाहतोय रोशन निलदे साहेब यांच्या माध्यमातून. सामनावीरसाठी जी कॅप आहे, सुंदर कॅप, लुक ॲट मी आणि स्पोर्ट न्यूट्रिशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही कॅप देण्यात आले. आणि एक आकर्षक ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. आणि या हंगामातील मला वाटतं प्रसादची पहिली ट्रॉफी असेल सामनावीरची.